हाय हॅलो नमस्कार. आपल्या चॅनलच्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये मी ज्योती तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते. थंडी म्हटलं की भरभरून पालेभाज्या असतात आणि त्यासोबत बाजरीची किंवा मग ज्वारीची भाकरी म्हणजे निव्वळ सुख. आज आपण ना पालक ना मेथी ना शेपू वापरतोय, तर आज आपण आंबट तरीही झणझणीत आंबाड्याची गरगटी करतोय. यालाच आंबाड्याची पातळ भाजी सुद्धा म्हणतात. ही आंबाड्याची भाजी आपण कुकरमध्ये करणार आहोत. शिवाय यामध्ये आपण ना ज्वारीच्या कण्या वापरणार नाही तांदळाच्या कण्या वापरणार. एकदम कमी साहित्यामध्ये आणि झटपट अशी ही आपण आंबाड्याची गरगटी करणार आहोत. चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात. आंबाड्याची गरगटी करण्यासाठी आधी आपण कुकर गरम करूयात. कुकर गरम झाल्यानंतर यामध्ये 1 चमचा तेल घालूयात. तेल गरम झाले की त्यात अर्धा चमचा मोहरी छान तडतडली की त्यात अर्धा चमचा जिरे छान तडतडले की चिमूटभर हिंग आणि चिमूटभर हळद घालूयात. आणि यामध्ये आता बारीक कट केलेला कांदा घालूयात. कांदा आपल्याला हलकासा गुलाबीसर होईपर्यंत परतून घ्यायचा आहे. कांदा छान परतून झाला आहे. यामध्ये आता हिरव्या मिरच्यांचे वाटण घालूयात. या वाटणामध्ये मी हिरवी मिरची, आले, लसूण एकत्र वाटून घेतला आहे. मिरची तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. यामध्ये आता स्वच्छ धुतलेली आंबाड्याची भाजी घालूयात. ही आंबाड्याची भाजी अशा पद्धतीने दिसते. आणि आता ही छान मिक्स करून घेऊयात. यामध्ये भिजवलेली हरभऱ्याची डाळ घालूयात. मी इथे भाजी बनवण्याच्या अगोदरच अर्ध्या तासासाठी हरभऱ्याची डाळ भिजत घातली होती. यामध्ये भिजवलेले शेंगदाणे घालूयात आणि छान मिक्स करून घेऊयात. आणि हरभऱ्याच्या डाळीबरोबरच शेंगदाणे सुद्धा मी इथे अर्धा तास अगोदर भिजत घातले होते. यात आता चवीनुसार मीठ घालूयात आणि यामध्ये आता थोडासा गूळ घालूयात. गूळ घातल्यामुळे आंबाड्याच्या भाजीचा आंबटपणा बॅलन्स होतो. गूळ हा ऑप्शनल आहे. तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही घाला, तुम्हाला नसेल आवडत तर नाही घातला तरी सुद्धा चालेल. पण शक्यतो गूळ घातल्यामुळे आंबाड्याचा आंबटपणा कमी होतो. त्यामुळे मी इथे थोडासा गूळ घातला आहे. यामध्ये आता 1 ग्लास पाणी घालूयात आणि हे आता छान मिक्स करून घेऊयात. आता आपण कुकरला झाकण लावून घेऊयात आणि याच्या 2 ते 3 शिट्ट्या करून घेऊयात. कुकरच्या शिट्ट्या झाल्या आहेत. चेक करूयात आता आपली भाजी तयार झाली आहे का. तुम्ही बघू शकता भाजी आणि हरभऱ्याची डाळ सुद्धा किती छान शिजली गेली आहे. आता ही आपण चमच्याच्या साहाय्याने अशा पद्धतीने मॅश करून घेऊयात, म्हणजेच घोटून घेऊयात. आणि आता पुन्हा एकदा गॅस सुरू करूयात. ही भाजी थोडीशी आपण मॅशरच्या साहाय्याने अशा पद्धतीने मॅश करून घेऊयात. भाजी अशा पद्धतीने मॅश केल्यामुळे भाजी छान घट्टसर बनते. भाजी थोडी घट्ट वाटते, त्यासाठी आपण यामध्ये अर्धा ग्लास पाणी घालूयात. पाणी तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. म्हणजे तुम्हाला भाजी किती पातळ हवी आहे किंवा तुम्हाला भाजी किती घट्ट हवी आहे त्यानुसार तुम्ही पाण्याचे प्रमाण ठरवू शकता. याला आता एक उकळी येऊन देऊयात. ही भाजी तुम्ही ज्वारीच्या किंवा मग बाजरीच्या भाकरीबरोबर सुद्धा किंवा मग भाताबरोबर सुद्धा ही भाजी तुम्ही खाऊ शकता. तयार झाली झटपट बनणारी आंबाड्याची गरगटी.
ही रेसिपी घरी नक्की ट्राय करा। तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा। रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि हो तुमच्या मित्रमैत्रिणींबरोबर ही रेसिपी नक्की शेअर करा। भाजीला छान उकळी आली आहे। आता आपण गॅस बंद करूया। तुम्ही बघू शकता भाजी किती छान घट्टसर झाली आहे। तुम्हाला जर आपल्या सर्व रेसिपी आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो शेजारचे बेल आयकॉन सुद्धा नक्की क्लिक करा। बेल आयकॉन क्लिक केल्यामुळे प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती मिळेल, त्यामुळे तुमचा कोणताही व्हिडिओ स्किप होणार नाही। चला तर मग पुन्हा भेटूया अशा छानशा आणि नवीन रेसिपी बरोबर। तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा।